राम पंढरीनाथ भगवान की जय। माऊ घेऊन येतो तो म्हणजे काय आहे? अहंकार आहे, जो सगळ्यांमध्ये इथं बसलेला कोणीही म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये अहंकार नाही. पण भगवंता तुझ्याकडे एक मागणं आहे. काय मागणं आहे रे? जे विष्णुदास आहेत, जे तुझे भक्त आहेत ना, त्यांना अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नकोस. आणि काय कर भगवंता, ज्यांच्या मुखामध्ये तुझं गुणगान आहे, जे सतत तुझं नामस्मरण करतात, त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग विठ्ठल विठ्ठल तेवढी एक नारायण मागणी किती हो? बरं, त्यातली आयुष्याला किती पुरणार आहे? गेल्यावर घेऊन जाणार आहे का? पण मागणीची हाव काय मनुष्याला कळत नाही. मागणी काय करावी ते. मागणी एकतर योग्य असते, नाही तर अयोग्य असते. पण मागताना सुद्धा मागणाऱ्याची पात्रता तेवढी असावी लागते. एक लक्षात घ्या, मागताना मागणाऱ्याची पात्रता हवी, देणाऱ्याची सुद्धा तेवढीच पात्रता हवी. आणि मागणाऱ्याचं देणाऱ्यावर ऋण हवं, तर ती मागणी योग्य आहे. मागणाऱ्याची पात्रता कशी असते? ऐका आता, मागणाऱ्याची पात्रता काय? एका गावात छान एक जोडपं राहत होतं. नवरा काही काम धंदा करत नव्हता. सुयोगाने आषाढी वारी जवळ आलेली आणि बायकोने विचार केला, हे असं पण घरदारीत फिरतय, याला काही काम धंदा करत नाही, मग आता काय करावं? विचार केला, आषाढी वारी आलेली आहे, तर याला काय करावं? गावाजवळच विठ्ठलाचं मंदिर आहे, त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये याला भजनाला बसवावं. जर चुकून वारीला बिराला पाठवलं परत नाही आलं म्हणजे काय करायचं? तिने विचार केला, नवऱ्याला सांगितलं, हे बघा आषाढी वारी जवळ आलेली आहे, तुम्ही काय करा, अजून महिना पुढे आहे आषाढी वारीला, तो काय करा, तुम्ही मंदिरामध्ये जावा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताला प्रसन्न करून घ्या आणि काहीतरी भगवंताकडे मागा. हे बघा, असं सुद्धा आपण कष्टावरच आपलं पोट आहे. भगवंताकडे काही जास्त मागू नका, भगवंताला फक्त प्रसन्न करून घ्या, भगवंताचे नामस्मरण करा. नवरा सुद्धा कोणी होता, भलेही काही काम धंदा करत नव्हता, पण बायकोच ऐकत होता. हसा लागली बघा, पटलं उदाहरण. बायकोच ऐकलं, मंदिरामध्ये गेला, भगवंताचं नामस्मरण करू लागला, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आषाढी वारी जवळ आल्यामुळे कितीतरी भक्त भाविक जण त्या मंदिरामध्ये एरजार त्यांची चालू असायची. कोण नैवेद्य आणतंय, कोण भगवंताला पुजतंय, त्यामुळे तिथे नामस्मरण पण करायचं, चांगलं चुंगलं खायला पण भेटायचं. असा गडी होता. खाऊन खाऊन कसा झाला? असा झाला. आषाढी वारी दिवशी भगवान परमात्मा जगाचा मालक विठ्ठल, जो लवकर प्रसन्न होत, पण त्याला त्याच्या भक्तीनुसार, त्याच्या शुद्ध भावानुसार प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यावरती भगवंताला बघितलं, सगळं काही विसरून गेला, भगवंताच्या पायावरती गेला, डोकं ठेवलं, नतमस्तक झाला, आनंद झाला, मला भगवंत प्रसन्न झाला. आता भगवंताने विचारलं, तुला काय हवंय? भगवंता म्हणला, तू दिसलास ना, बास झालं. म्हणून मग भगवंतानं काय केलं? तू मागत नाहीस ना, मग मी देतो. म्हणून भगवंतानं काय केलं? एक डबी दिली. काय दिली? डबी दिली. म्हणला ही घे. आणि भगवंतांना अतिशय झाले, हातामध्ये डबी घेतली. काय आहे नेमकं समजत काय असेल हे उघडून बघितलं, त्याच्यामध्ये सोन्याची अंगठी होती. काय होतं? सोन्याची अंगठी होती. छोटीशी डबी होती. अंगठी उचलली आणि पुन्हा खाली बघितलं तर दुसरी अंगठी तयार झाली त्या डब्यात. ती उचलली, तिसरी अंगठी तयार झाली. चमत्कारिक डबी. आनंद झाला आणि घरी गेला आनंदाने. बायकोला सांगितलं, पण बायकोकडे गेला, डबी दिली बायकोकडे, म्हणलं जाऊन देवाला ठेव, मला आंघोळ करून येऊ दे, आणि आंघोळ करून आल्यानंतर आपण दोघांनी तो डबी उघडण्याचा कार्यक्रम करूया. नदीवरती गेला, आंघोळ केली, पुन्हा घरी आला. आल्यानंतर ती डबी पुजली आणि बायकोला
दाखवली, तिनं बघितली की एकोपाठ 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 काय होते, सोन्याच्या अंगठ्या बाहेर पडतायत. आनंद झाला, आपलं काय झाला, उद्धार झाला भगवंतांना आपला. आणि अवघ्या थोड्या दिवसामध्ये गरिबी नाहीशी झाली आणि भरभराटीला ते आले. आता ते शेजारच्याला बघवतय का हो, बघवतय का, नाहीच म्हणताय. वा, नाहीच बघवत शेजारच्याला, नाहीच बघवलं. शेवटी काय केलं, हळूच खल काढाय गेली. नाही ग, तुमचे 2-4 महिन्यापूर्वी खायचे वांदे होते, एवढी भरभराटी काही कशी झाली, तिच्या सुद्धा पोटात राहिलो नाही. तिनं सांगून टाकलं, अगं असं झालं, आमचा नवरा असं, तुला पण माहितीये काय, काम धंदा करत नव्हता म्हणून त्याला विठ्ठलाच्या मंदिरात पाठवला. भगवंत प्रसन्न झाला, डबी मिळाली. आल्यानंतर तो आंघोळीला गेला. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आम्ही ती डबी उघडली आणि त्याच्यामध्ये असा चमत्कार होता. आता हिला रावलं नाही, शेजारच्याचं सुख बघवत. वा, शेजारच्याचं सुख बघवत नाही. ती श्रीमंत झाली, मग मी का नको, मला त्याच्यापेक्षा डबल व्हायचंय. मनामध्ये वाईट भावना. घरी गेली, नवरा चांगला नोकरीला होता, त्याला बोलवून घेतला. घेतल्यानंतर दम दिला. का हो, नोकरी सोडून द्या म्हणली, डबीने सगळं होतंय. पहिले म्हणले मंदिरात जावा आणि भगवंताला प्रसन्न करून घ्या. भगवंताकडे काय मागा, डबी मागा. नाही मागितली तर बघाच. नवरा म्हणला का चांगला नोकरीला धंद्याला आहे, कशाला तू चांगली नोकरी. ती म्हणली नाही, लाटणं घेतलं, हातात दाखवलं. आता काय म्हणताय, नाही बया, तुझा मार खाण्यापेक्षा मंदिरात जाऊन बसलेलं टाळ कुठलेलं बरं. कितीतरी वारकरी असे आहेत का हो, बिलकुल नाही. शेवटी काय केला, विचार केला, हिचा मार खाण्यापेक्षा भगवंताच्या मंदिरात गेलेलं बरं. भगवंताच्या मंदिरामध्ये गेला, नामस्मरण केला. आता काही सुद्धा नव्हतं मंदिराकडे, कोण लोक फिरकत नव्हती. जी काही भक्तजन असतील ती जायची, पाया पडायची, निघून यायची. ना नैवेद्य ना काही, असा धष्टपुष्ट असणारा गडी असा झाला. पण नामस्मरण चालूच होतं ना, विठ्ठल विठ्ठल डबी पाहिजे, विठ्ठल विठ्ठल डबी पाहिजे, विठ्ठल विठ्ठल डबी पाहिजे, विठ्ठल विठ्ठल डबी पाहिजे. काय तर बायकोचा मार खाल्ला होता, भेटली नाही तर काय होईल. कसा तरी नामस्मरण ऐकून ऐकून शेवटी चतुरात शिरोमणी गुण लावण्याच्या खाणी असा हा भगवान परमात्मा म्हणलेला प्रसन्न झालंच पाहिजे. प्रसन्न झाला. प्रसन्न देव जसा झाला ना, देवाकडे जर सरळ बघितलं, पाया बिया पडायचं सोडूनच द्या, देव जसा प्रकट झाला ना तसा म्हणला डबी दे. बायकोनं लय मारलंय, काम धंदा सोडून आलोय, देवा डबी दे. देव सुद्धा चतुरात शिरोमणी. भगवंतानं काय केलं, दिली डबी आणि भगवंत गायब झाले. त्या भगवंतामध्ये एक जटा होती, म्हणजे केस होता. काय होता त्या डबीमध्ये, उघडून बघितला तो केस बाहेर आला, त्याचा चकोटा केला आणि परत डबीत जाऊन त्याला काही समजेना, ही काय भानगड आहे. हिनं डबी ह्याच्यासाठी मागितली वे, बिना वस्त्राची करायचा विचार होता का काही जा न्हाव्याला पैसे द्यायला, काही समजना. इतके दिवस काम धंदा सोडून मी काय हे करायसाठी चालू होते. डबी घेतली, घरी गेला. घरी गेल्यावर ह्यांना पण सांगितलं, कारण त्या घरामध्ये नेमकं काय काय झालं होतं ह्यांना माहित होतं. म्हणलं मी परत आल्याशिवाय डबी उघडायची नाही, मी जाऊन आंघोळ करून. पण बायकोला राहवलं नाही. अहो, महिला मंडळ आधीच उतावळे असतात, काय करणार, रावलं नाही. नवरा जसा आंघोळीला गेला तसा अख्ख्या गावातनं बोंब मारली, मला डबी मिळाली, देव मला प्रसन्न झाला, मला डबी मिळाली, देव मला प्रसन्न झाला. महिला बचत गट म्हणू नका, सरपंचाचा अध्यक्ष मंडळ म्हणू नका, सगळ्यांना गोळा केलं. डबे उघडण्याचा कार्यक्रम ठेवला. घरामध्ये सगळ्या महिला मंडळ जमल्या आणि जशा जमल्या ना, आता सगळ्यात मोठा मान कुणाचा, कुणी त्या डबीचं उघडण करावं बरं. पण नवऱ्याला सांगितलंय, मी आल्याशिवाय डबी उघडायची. सासूबाई तोरत होत्या, त्या म्हणल्या, सुनबाई पोरग माझं आहे, मी बघून घेईन, तू उघडण्याचा कार्यक्रम करून घे. मग आता तू मान कुणाला द्यायचा बरं. मग सगळ्यात मोठं कोण होत्या, सरपंचीनबाई. तेवढ्या सगळ्या घटनामध्ये कोण मोठं होतं, सरपंचीनबाई. म्हणल्या सगळ्यांचं काय करायचं, त्यांनी डबी उघडण्याचा कार्यक्रम करायचा, मोठा मान त्यांचा. मस्तपैकी आरतीचं ताट घेतलं, त्या डबी जवळ गेलं, हळदी कुंकू वाहिलं आणि जशी डबी उघडली तशी ती जटा बाहेर आली आणि जमलेल्या सगळ्या बायकांचा चकोटा करून पुन्हा लगेच. आता परिणाम असा झाला, गावात फिरायला आजार राहिली गाव, सगळ्या काय झाल्या, सगळ्या कशा झाल्या, टकल्या झाल्या. मागणी कशी होती, त्या मागणीत भाव होता का, भगवंताचं नामस्मरण मनापासून होतं का,
बरं, मागणाऱ्यावर काही ऋण तरी झालं होतं का हो? अजिबात नाही. पहिल्यानं मागणी केली, योग्य मागणी केली, त्यानं मागितलंच नाही, भगवंतानं त्याला भरपूर देऊन टाकलं. यानं मागितलं ते मागितलं, वरनं चुकीचं मागितलं, आयुष्याचं वाटोळं करून. विठ्ठल विठ्ठल असेल तुमच्याकडे काहीच नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे मागायला जाताय ना. मग हा मुद्दा कसा काय? भगवंताच्या बाबतीत हा मुद्दा सत्य आहे. भगवंत त्यालाच देतो ज्याच्यावरती, भगवंतावरती ज्याचं ऋण आहे त्यालाच भगवंत देतो. मग नामदेव रायांचं ऋण कसं आहे? कारण ते संत आहेत आणि संत कधीही भगवंताला मागत नाही. आपण एकदा म्हणणार विठ्ठल आणि त्याच्यानंतर जे मागणीची लिस्ट भगवंतासमोर मांडणार की आगा त्या एका विठ्ठल नामस्मरणानं ते मागणं कधीच पूर्ण होणार नाही. उलट आपणच आपल्यावर कर्ज ठेवून बसतो, बरोबर. आणि तो भगवान परमात्मा कसा आहे? देशी ते वाघेस यायचा अक्षी उदार. आधी काय केलं? द्रौपदीची एक चिंधी घेतली ना भगवंतानं, घेतली ना. मग 9,999 साड्या तिला पुरवल्या. एवढंच नाही, द्रौपदीकडून ज्यावेळी दुर्वासा ऋषी आले होते ना तेव्हा पाल्याचा किंवा भाजीचा एक पान घेतलं, भाजीचं एक पान भगवंतानं खाल्लं आणि मग दुर्वासा ऋषींची भूक भागवली, बरोबर ना. मग त्या भगवंताला आपण काहीतरी देणं गरजेचं आहे. आपलं जर त्याच्यावरती ऋण असेल ना तर तो भगवंत तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे सेवा, तुका म्हणे विठ्ठल 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 तुका म्हणे देवा, ऋणी करून घेऊ सेवा. आणि तुकोबाराय नामदेवरायांचेच अवतार आहेत. असे असणारे नामदेवराय, त्यांचं ऋण भगवंतावर कसं? तर संत भगवंताकडे मागत नाही, ते भक्ती करत असतात, भगवंताचं नित्य नामस्मरण करत असतात. आणि भगवंताचं जेवढं नामस्मरण आपण जास्त करू आणि मागणं कमी असेल ना की भगवंतावर आपोआप कर्ज चढतं. त्याच्यामुळे जीवनामध्ये जास्त नामस्मरण असावं, मागणी कशी असावी? कमी असावी. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या मध्ये तेवढं उलट असतं. आपलं नामस्मरण कधी कधी आणि मागायला सगळ्यांच्या आधी. विठ्ठल नामदेवराय सुद्धा भगवंताकडे मागतात, पण काय मागतात तो? अर्जुना, तू लहान आहेस ना आणि लहान भाऊ आहेस, मग तू पहिल्यांदा बोल. दुर्योधन म्हणतो देवा, त्याला जर मी लहान भाऊ मानत असतो तर महाभारत घडणार असतं का? नाही. मग ऐक देवा, आता जे आमचं युद्ध होणार आहे ना त्या युद्धाला आम्हा दोघांना सुद्धा काय हवंय? सैन्य हवंय, तुझी मदत हवी आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंतानं सांगितलं, हे बघा ऐक, तुम्ही मागायच्या आधी मी काही माझे नियम सांगतो. माझे 2च नियम आहेत. पहिला म्हणजे ज्या बाजूने मी लढेन त्या बाजूने मी निशस्त्र असेल, हातामध्ये शस्त्र घेणार नाही. जमलंच तर 4 युक्तीच्या 4 काहीतरी चांगल्या गोष्टी सांगेन. आणि दुसऱ्या बाजूला माझं औक्षहिणी सैन्य असेल, पण मी लढताना माझ्या सैन्याच्या विरुद्ध लढणार. आता पुन्हा एकदा देव म्हणला, अर्जुना तू पहिल्यांदा माग. पण तेवढ्यात दुर्योधन म्हणला, नाही देवा, मी रात्रीपासून येऊन बसलोय, पहिल्यांदा कोण मागणार? मी मागणार. हे भगवंता, मी मागणार, त्यामुळे तू काय कर, मला तुझं औक्षहिणी सैन्य दे. भगवंतानं अर्जुनाकडे बघितलं आणि विचारलं, अरे पार्था, 18 औक्षहिणी सैन्य गेलं, आता तुझ्या वाट्याला फक्त कोण आलोय? अर्जुनाला आनंद झाला. अरे भगवंता, मला भीती होती, दुर्योधन तुला मागतोय की काय? अरे पण त्या मूर्खानं तुला सोडलं बाजूला आणि तुझा सैन्य घेऊन पळाला, त्याला काय माहित म्हणला. पण भगवंतानं सुद्धा विचार केला. भगवंतानं काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन, 4 चांगले सल्ले दे. भगवंत काय अकबर बिलबराच्या गोष्टी सांगणार होता का? नाही. भगवंत भगवद्गीता सांगणार होता, पण ती दुर्योधनाला काय होती? नको होती, कारण दुष्ट होता. दुर्योधनानं काय मागितलं? देवाचं मागितलं. जसं तुम्ही आम्ही मागतो, ते काय मागतो? देवाचं मागतो. पण संत काय मागतात? काय मागतात? देव मागतात.
कुणी आई घर पुसवणी. आणि आपण काय म्हणतो, देव न लगे साठवणीचे रुदले जागे. म्हणजे काय, घरात आहे तर त्यांनाच पाणी घालायला कोण नाही, तुमच्याकडनं देव कोण घेणार. आपली ही भावना, आपण संतांची मागणी. बरं, नामदेवराय याच्यामध्ये देव सुद्धा मागतात का हो? आपलं घर याच घरासारखं आजूबाजूला घर नाही, राहण्यात आहे ना हे घर, बरोबर. इथं जरा 3 भावंड आहेत पण ते एकटं घर आहे. असं एकटं एकांतात घर आहे, घरामध्ये एकटे आहोत. घरातील लोक बाहेर गावी गेलेले आहेत, बाहेर कुठेतरी गेलेले आहेत, रात्री उशिरा घरी येणार आहेत. कधी घरी येणार आहेत? उशिरा घरी येणार आहेत. आणि उशिरा आल्यानंतर आपली झोपमोड होऊ नये म्हणून जाताना त्यांनी काय केलंय, तर घराच्या बाहेरच्या बाजूला कुलूप लावलेलं आहे. घराच्या बाहेरच्या बाजूला कुलूप लावलेलं आहे. जसं की माझ्यासारखा मुलगा असेल, घरामध्ये फोन नाही, त्याच्याजवळ फोन नाही, घराला बाहेर कुलूप लावलेलं आहे. पावसाचे दिवस आहेत आणि घर रानामध्ये एकांतात एका बाजूला आहे. परिणाम काय झाला, पावसाचे दिवस, वारा वादळ असल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि घरच पेटलं. विचार करा, घर पेटलेलं आहे. आपण घरामध्ये एकटे आहोत, मोबाईल आपल्या जवळ नाहीये, संपर्क कसा साधावा. ज्या खिडकीतून बाहेर पडायचं त्या खिडकीला सळ्या लावलेल्या आहेत, सळ्या काढून बाहेर जाऊ शकत नाही. घराला मागचं दारच नाही, घराला वरती जायला जिना नाही. ज्या दरवाजातून बाहेर पडायचं त्याला बाहेरून कुलूप तर लावलेलंच आहे, पण तिथंच आपलं लाईटचं काय म्हणतात त्याला, बोर्डा तिथंच असल्यामुळं ती आग पेटच्या लाकडाचा दरवाजा असल्यामुळं दरवाजाला ती आग लागलेली आहे. बाहेर कुठून पडावं, आरडाओरडा करावा तर आपलं घर रानामध्ये आहे, आवाज कुणापर्यंत पोहोचणार नाही. कुणी बघावं तर घरच एकांतामध्ये, घरामध्ये मोबाईल नाही, घराला जिना नाही, धडधडून आग पेटलेले. करायचं काय, काय करावं, धडधडून घर पेटलेले आहे, घरामध्ये तुम्ही एकटे आहात. उत्तर द्या, फोन नाही, बाहेर पडायला ऑप्शनच नाही, काहीच परिणाम नाही. बाहेर कसं पडावं, कसं पडायचं बाहेर? माझ्याकडे उत्तर आहे, मी देणारच आहे उत्तर. आणि अशी जर परिस्थिती आलीच ना तर ते उत्तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा. पण आधी तुम्हाला विचारते, तुमच्याजवळ उत्तर आहे का? आहे का उत्तर? अगदी योग्य उत्तर आहे. अहो विचार करा, मी आधी काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं? कल्पना करा. सोपं आहे, घराला आग लागलेली आहे ही कल्पनाच करू नका ना. मिळाला मार्ग, त्या दिदीसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अशी कल्पनाच करू नका. काय लागलेलं आहे घराला? आग लागलेली आहे. कारण काय माहितीये का? आपण विचार केला, काय केला? घराला आग लागली आहे, बाहेर पडायचंय, कसं पडावं हे नाही ते नाही, विचार केला. परिणामी काय झालं? डोक्याला ताप, विचारामध्ये गुरफटून गेलो. बरं त्यातून साध्य काय झालं? वेळ वाया गेला. जशी की माझी ही कल्पना सांगण्यात 5 मिनिटं वाया गेली.
ज्ञानाच्या गोष्टी ऐका, स्वतःचे विचार प्रकल्प करा आणि ज्यावेळी असं कराल ना त्या दिवशी खरा वाढदिवस साजरा होईल जसा या आजीचा झाला, गेलेल्या माता माऊलीचा झाला. या कुटुंबासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली राजराज माऊली ज्ञानेश्वर माऊली राजराज माऊली समृद्धी लाभो आणि त्यांचं घर आनंदानं भरभरून जाऊ. खूप छान असं आणि मोलाचं कार्य त्यांनी आज केलेलं आहे. त्या कुटुंबाचे धन्यवाद. आज इथे माझे आई वडील सुद्धा आलेले आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं आज या कीर्तनाला साथ करणारे श्री तुकोबाराया वारकरी शिक्षण संस्था गिरेवाडी येथील ही सर्व लहान लेकर, विनयकरी असेल मुखवाजा हा लहान गायक अमर महाराज पाटील त्यांचे असणारे संस्थेचे अध्यक्ष. आणि सगळ्यात महत्वाचं जसा अर्जुनानं महाभारतामध्ये अर्जुन महत्वाचा मानला जातो, पण सारथी करणारा कोण होता? कृष्ण होता. तसं या संस्थेमध्ये असणारे बाबा खूप मोठे संजय महाराज या शिरे महाराज माफ करा लहान लेकरांबरोबर नेहमी सोबत असतात आणि त्यांच्या वडिलांसारखं असतात, नेहमी राहतात. ते शिंदे बाबा तुम्हा सर्वांचे धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं आज कीर्तनाच्या साथीला एवढं मोठं माझं भाग्य आहे की समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर विहेघाट आश्रम या आश्रमाचे मठाधिपती बापू माझ्यासोबत आज आलेले आहेत. खूप मोठं माझं भाग्य की ते आज माझ्यासोबत माझ्या जागेला उभे राहिलेले आहेत. त्यांचेही धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं हे संस्थी कुटुंब परिवार इथे असलेला सर्व परिवार मंडळ तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि या आईचे सुद्धा धन्यवाद. आज ज्यांच्यामुळे लवकर येण्याचा योग आला, कारण आम्ही जर आलो असतो तर तुम्ही बघितलं होतं गाडीचा टायर वगैरे पंक्चर झाला होता. तुम्ही होता म्हणून आज वेळेवर पोहोचलो. आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. आमचे फौजी बाबा आपलं नाव तानाजी सुर्वे, आपण एकाच भावकीचे दिसतोय. त्यांची ओळख आहे पण आडनाव आत्ताच कळालं. तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही इथे उपस्थित तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी झालेली कीर्तनरूपी सेवा समर्पित करते. माझे समर्थ सद्गुरू लक्ष्मण बाबा, समर्थ सद्गुरू देवजी बाबा, माझे गुरुवर्य बनलेजी महाराज त्यांच्या चरणावरती झालेली कीर्तनरूपी सेवा समर्पित करते. येथे उपस्थित सर्वांच्या चरणावरती झालेली कीर्तनरूपी सेवा समर्पित करते. यानंतर आजींच्या वाढदिवसाचा एक छोटासा कार्यक्रम होईल. तोपर्यंत कुणीही इथून हलू नका. तुम्हा सर्वांच्या चरणी झालेली कीर्तनरूपी सेवा समर्पित करते आणि सेवेला आज या ठिकाणी द्वारकाबाई सीताराम कणसे यांचा 80वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जे आता कीर्तन झालं त्या हबाप साक्षीताई सुर्वे महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन झालं.
आणि त्यांचं कीर्तन फार उत्कृष्ट होतं, ऐकण्यासारखं होतं. या गावची मंडळी तसं पाहिलं तर श्रोते मंडळी आहे, तसेच कीर्तनकार सुद्धा या गावामध्ये आहेत. आणि तुम्ही केलेलं जे कीर्तन ते उत्कृष्ट पद्धतीचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. तुम्हाला या कंसे परिवाराच्या आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसं पाहिलं तर वहिनींचा या ठिकाणी 80वा वाढदिवस संपन्न होत आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सर्व त्यांच्या जुन्या काही आठवणी सांगाव्याशा वाटतात, परंतु जुन्या आठवणी ह्या आठवणीच राहतात. त्याला कधीतरी उजाळा मिळावा या हेतून मी 1-2 शब्द या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त करणार आहे. हे कुटुंब राहायला तसं पाहिलं तर खाली मळ्यात आमच्या घराच्या शेजारीच घर. त्यामुळे पहिल्यापासून सहवास त्यांच्या सर्व कुटुंबाची इतंभूत माहिती असणारा मी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतो. आज त्यांचं वय 80 झालं, पण मला कळत नाही की मी लहान होतो आणि एकदम लहान असताना सुद्धा वहिनीने आम्हाला कधी आरतूर बोलल्या नाहीत. त्या आवाज बोलणार, माझं मलाच काही कळत नव्हतं. आम्ही इतकी लहान मंडळी असून सुद्धा ह्या आवाज का बोलतात. जी सुसंस्कृती असते ती संस्कृती जपण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलं आणि त्यावेळेच नाही आत्याप केलं. मला आवर्जून सांगायचं आहे, जरी लहान मंडळी असली, लहान मुलगा असलं, वयोवृद्ध असलं तर त्यांच्याशी कसं बोलावं, कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. आणि तो निश्चितच त्यांचा आदर्श भावी पिढीला उपयोगी होईल. कमीत कमी आम्हाला तरी तो झालेलाच आहे. त्यांनी फार कष्टातून दिवस काढलेले आहेत. आम्ही जवळून पाहिलेलं आहे. या ठिकाणी माळरान नसायचं, पाणी नसायचं. एक काळ असा होता की पाणी घराकडे घेऊन यायचं इथं कामाला. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दिवस काढलेले आहेत. आणि त्यांना साथ त्यांचे सासरे आणि सासू यांनी, बाबूनाना आणि काकू यांनी त्यांना भरभरून साथ दिली. कष्ट केलं, फार मोठं कष्ट केलं. ते कष्ट न सांगण्यासारखं होतं. वेळ प्रसंगी रोजगार सुद्धा केला आणि त्यांनी यांना भरपूर सहकार्य केलं. ते मला आठवतंय, मी लहान असताना थोडा डोळ्याचा त्यांना प्रॉब्लेम झाला आणि दिसायचं बंद झालं, ऑपरेशन काही झालं नाही. आणि अंकुश, तुला आठवतंय का की नानाला आंब्या खालनं घेऊन यायचं, काठीला धरायचं, हाताच्या बोटाला धरायचं आणि घेऊन यायचं घरापर्यंत आणि त्या सावलीला नेऊन सुद्धा सोडायचं. आणि तेच फळ आज या ठिकाणी या कुटुंबाला आज जे हे वैभव दिसतंय ती खरी त्यांची, नानांची आणि काकूंचीच पुण्याई आहे. आणि ती पुण्याई आज लाभली वहिनी म्हणून या ठिकाणी हा कीर्तनाचा, कीर्तन सेवेचा जो आनंद या ठिकाणी व्यक्त केला. तसं पाहिलं तर एवढंच नव्हे, त्यांनी कष्ट फार केलेलं आहे. आम्ही जवळून पाहिलंय. जसं नानांनी आणि काकूंनी कष्ट केलं तसं दादानी आणि वहिनींनी सुद्धा भरपूर कष्ट केलंय. आम्ही स्वतः ते डोळ्यानं पाहिलेलं आहे. वेळ प्रसंगी दादानी रोजगार सुद्धा केला. काही दिवस बाहेर गोदीच्या कामामध्ये गव्हाच्या बोटीवरती सुद्धा गेले. आणि इतकं सगळं व्याप करत असताना परिस्थिती फार नाजूक असते माणसाची, पण वेळ राहत नाही, वेळ निघून जाते. दादा पाणी आणायला गेले तर आम्ही बघायचो, एक घागर खांद्यावर आणि एक कळशी हातात. मोठी घागर नसल्यामुळं मी म्हणायचो, दादा असं का? अरे पोरा काय करायचं, घागर मोठी नाही म्हणून एक खांद्यावर बारकी घागर, कळशी आणि एक हातात, असा संसार या मंडळीने केला. संध्याकाळचे 6-7 वाजले तरी ही मंडळी इकडे रानातच असायची.
2 बैल, गाई, म्हैस, रेडकं, वासरं, शिर्डी सगळा लावाजमा घेऊन या ठिकाणी जायचं आणि कडूस पडल्यानंतर ती बांधायची, वैरणकाळी करायची, तिथून पुढे स्वयंपाक करायचा आणि नंतर जेवायचं. आमची सर्व मंडळी तिथे एकत्र कुटुंब असल्यामुळं, जवळ असल्यामुळं सगळी एकत्र राहायला होती. तिथे 10 ते 15 घरं होती आणि ते सगळ्यांचं उद्योग झाला तरी यांचा व्यवसाय उद्योग म्हणजे स्वयंपाक करायचा, जेवायचा चालूच असायचं, वेळ व्हायचा. परंतु कधीही नाराज किंवा काही असं काही नाही. आणि सकाळ उठायचं, जात्यावरती दळण दळायचं आणि ते दळण दळत असताना जे गीत गायचं ते सुद्धा आम्ही ऐकायचो लहानपणी. असं हे कष्ट, महाकष्ट त्यांनी केलेलं आहे आणि त्या कष्टाचं चीज झालं. एक प्रसंग असा आला त्यांच्यावरती, वाका बाजारला गेल्या होत्या, दोघेही बाजारला गेले होते आणि बारका मुलगा इथं गुरं घेऊन तलाव्यापाशी हिंडवाय गेला. तो त्या तलाव्यामध्ये म्हैस पुढे जाती, ती परत येईना, लहान अज्ञान मुलगं काही कळना. तसंच ते पुढे गेलं आणि त्या पाण्यामध्ये त्याचा अंत झाला. मला सांगायचं आहे वस्तुस्थिती अशी की ते आम्ही त्यावेळी सुरुवातच होती आमची राजकारणातली. त्याला दळण दिलं आणि विचारलं कोणीतरी गावातल्या मान्यवरांनी, कसं काय दिलं, पंचनामा केला नाही, काय नाही. म्हटलं केला, दिलंय दळण, आता काय झालंय ते झालंय. दुसऱ्या दिवशी बीट हवालदार आले, त्यांनी पंचनामा करायला मला म्हणले, असं चालतं का? चालत नाही साहेब. म्हणलं बाजारला मंडळी गेली होती आणि धान्य आणण्यासाठी ती मंडळी गेली होती, काय करणार, मागाशी परिस्थिती आहे, मोडका संसार आहे. त्या माणसानं तिथंच आमच्याच घरात बसून पंचनामा केला आणि म्हणला सह्या तेवढ्या घेऊन या. सह्या आणल्या आणि मला म्हणला पेट्रोलसाठी काहीतरी. मी म्हटलं काय नाही, मी 50 रुपये फारतो तुम्हाला तेलासाठी देतो. मला सांगायचा आहे आवर्जून, त्यांचा किस्सा सांगायचा किंवा असं नाही, तर खरी माझी त्या अर्थानं त्यावेळेपासून माझी राजकारणाची सुरुवात झाली. मला यावेळी इथं हे आवर्जून सांगायचं आहे आणि तिथून पुढे निर्भीडपणे कसल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचं म्हणजे धाडस जे आमच्यामध्ये निर्माण झालं ती त्या वस्तुस्थितीपासून निर्माण झालं. या कुटुंबावरती भरपूर प्रसंग आले, त्या प्रसंगामधून सावरण्याचा बराचसा प्रयत्न झाला. दादांचा मागचा प्रसंग आला, त्यातून सुद्धा हे कुटुंब कसं तरी सावरलं आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज कीर्तन झालं. वाढदिवसाला कीर्तन होणं इतकं सोपं नाही. सजासजी तुम्ही कीर्तनकार मंडळी जाता, पण वाढदिवसाला कीर्तन कुठं होईल असं काही वाटत नाही. आताच या ठिकाणी साक्षीताई मॅडमनी सांगितलं वाढदिवसाला काय असतं. आम्ही सुद्धा ते सगळं जवळून बघितलंय, बघतोय, रोज हेच चालतंय. परंतु या ठिकाणी आज कीर्तन ठेवलं आणि ते कीर्तन ठेवण्याचं जो योगायोग आहे, उद्देश नाही, योगायोग आहे. तो योगायोग कसा घडून येतो तर 40 वर्ष झाली त्यांनी माळ गाठलेली आहे आणि त्या माळाचं पालनपोषण केलेलं आहे. आणि पंढरपूरला जाणं, वारी करणं, दिंडीतनं जाणं हे दादा आणि दोघांनी सुद्धा केलंय. मला वाटतं गोरक्ष महाराजांच्या दिंडीतनं सुद्धा दादा जात होते आणि ते केलेलं फळ आज तुम्हाला तिन्ही मुलांना आणि मुलींना या ठिकाणी हे आज दिसत आहे. तसं पाहिलं तर हे 2 मुलं मिलिटरीमध्ये मिलिटरीमध्ये आहेत होती. त्या ठिकाणी त्यांनी त्यांची सेवा चोख करून ते रिटायर झाले. त्यानंतर आज दोन्ही मुलं वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करीत आहेत. अंकुश, तू केलेल्या सेवेचं तुला फळ झालंय. आज सिक्युरिटी ऑफिसर म्हणून तुला गेटवर सलाम घालणारी मंडळी आहेत. ही कशाचं चीज आहे तर एक नानाला तू हाताने धरून आणलं होतंस, त्याचं हे चीज आहे तुला आणि ते हे चीज तू करून दाखवलंस. संसार करत असताना काही अडीअडचणी निर्माण होतात, त्याच्यावर मात करत वहिनीने मार्ग काढत. तसं पाहिलं तर दादा आमचे भोळसारच होते. भोळसार म्हणजे बसले की बसणार, गप्पा मारत बसले की तास तास बसणार. वहिनी कोणीकडे तरी येणार आणि भात झाले की आता उठा की जावा की उद्योगाला जावा की असं वहिनीने म्हणायचं. त्यावेळी दादा उठायचे आणि कामाला लागायचे. पण ही मंडळी कष्टातून निर्माण झालेली,
शेवटपर्यंत कष्ट केलं, कुणाच्याही अपेक्षा रुपयाची किंवा कशाची न करता स्वतःच्या कष्टावर या मुलांना संगोपन केलं, मुलांचं पालन पोषण केलं, ते उच्चांकी आहे. या ठिकाणी आज मुलं नातवंड जी आहेत त्यांना चांगले दिवस आलेत, चांगले दिवस ह्याच्यापेक्षा यावेत आणि त्यांनी पाठीमागचा जो इतिहास आहे तो थोडा तपासून बघावा आणि आजीला आईला जी वागणूक आहे तुमची अतिशय उत्कृष्ट आहे. मी कधीही जाता येता बघतो, तरी अशी सेवा त्यांना शेवटपर्यंत द्या. तुम्हाला काही कमी याचं नाही. पंढरपूरला दर्शनाला देवाला आणि कुठं जाण्याची गरज नाही. जोपर्यंत आई तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला कुठेही जायची काही गरज नाही. आणि या ठिकाणी वहिनींना 80 वर्ष पूर्ण झाले, परंतु हिंडून फिरून चालून व्यवस्थित आहे. याचं कारण म्हणजे सकस आहार. सकस आहार म्हणजे काही चटणी भाकरी जरी मिळाली तरी समाधान, कालवणावर तेल असलं नसलं तरी बी समाधान. काय असेल त्या दिवस काढायचे, कष्ट करायचं आणि जे खाण्यावर जे होतं ते जुन्या पद्धतीचं भाकरी आणि कालवण किंवा अशा साध्या पद्धतीचं का. आताच्या सारखं फॅशन नाही. सकाळच्या उठलं की नाश्ता झाला की जेवण झालं की दुपारला काहीतरी, दुपारी झालं की संध्याकाळी. अशी कुठली परिस्थिती आली? परिस्थिती नव्हती. आज हे वातावरण, आज हे ऊस वगैरे जे दिसत आहेत हे आता हे मागच्या 4-5 वर्षातलं उदाहरण आहे. नाहीतर या ठिकाणी फार वाईट अवस्था असायची. प्यायला पाणी नसायचं, टँकरची व्यवस्था या ठिकाणी करायला लागायची. परंतु सगळ्यांच्या नशिबानं या ठिकाणी पाणी आलं, तलावात पाणी सुटलं, पाटाला पाणी आलं आणि सगळा भाग सुजलम सुफलम झाला. जी आजपर्यंतची मी जी कहाणी सांगितली, आज त्याच ईश्वर स्वतःच कष्ट करून 300-400 टन ऊस घालवू शकतो. हे कशाचं ज्योतक आहे? कष्टाचं ज्योतक आहे. मागून काही मिळत नाही, स्वतः कष्ट करावं लागतं आणि कष्ट केल्यानंतर निश्चितच त्यात यश मिळतं. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. या कुटुंबाने केलेल्या कष्टाचं चीज झालं. या ठिकाणी कीर्तन सेवा झाली आणि असा प्रसंग बाकाच असतो. परंतु वहिनींना या ठिकाणी सगळ्यांनी आशीर्वाद रूपानं त्यांच्या वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी कंसे कुटुंबाच्या वतीनं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि राहिलेलं वहिनींचं आयुष्य दीर्घकाल असावं, कमीत कमी 110, 15, 20 वर्ष असं आम्ही पाहावं आणि पुन्हा पुन्हा कीर्तनाचा योग यावा हीच अपेक्षा करतो. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी समृद्धी आणि भरभराटीचं जावो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसाला आज शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृष्णा अनुराधा कुठे बोलू? चांगलं कीर्तन आहे. सुरुवातीचं आहे.
तर बाकीच्या महिलांनी येऊ नका, मास्क करा. पटपट आटपा. 9:15 वाजून गेलेत. 9:30 वाजले का? हो लगेच तुमच्या बरं हो तुम्हाला होय टॅक्सी काय रस्ता गाव नसता का रातभर तुम्हाला म्हणून मी थांबलो कशाला पडले थोडस मान आजी 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 समोर एक मिनिट समोर नाही नाही काय पुढले पुढचे तेच म्हणायचं पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनंती आहे आलेले सर्व पाहुणे पै गावातील सर्व मंडळी बाहेरची सर्व वरिष्ठ सर्वांना विनंती आहे कंचे कुटुंबियाची की भोजन केल्याशिवाय संत पंक्तीचा लाभ घेतल्याशिवाय कुणी सुद्धा घरी जायचं नाही. धन्यवाद. परत कुणाला सांगितलं जाणार नाही. पहिल्यांदा आता